तुम्हा दोघांना हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. माझी ताई राहते पुण्याला. पुण्याच्या घरी सगळी फॅमिली माझी जमते. माझी बायको आणि माझा मुलगा सुद्धा तिकडेच गेलेला आहे. पण मी आज गेलेलो नाही आहे, कारण आज फार महत्त्वाचं काम आहे माझ्या घरी. इथे शेजारी एक MSJ स्कूल नावाची एक शाळा आहे, MSJ स्कूल. तर त्यातल्या एक शिक्षिका आहेत, काही मुलांना घेऊन इकडे येणार आहेत माझी मुलाखत घ्यायला. हां, म्हणजे त्यांचा एक उपक्रम आहे, सेलिब्रिटी संघे दिवाळी. आणि मी सेलिब्रिटी आहे. आता मी त्यांची वाट बघतोय, कारण मला असं वाटतं की माझे काही विचार त्याला प्रेरणादायी ठरू शकतील असं. त्यामुळे आता बघू कधी येत आहेत ते. तोपर्यंत जरा आरामात आपण पेपर वाचू. आले. वेळेत कोणी आलो नाही, मला जाम आवडतं. हां, येस. नमस्कार. सर, मी तुम्हाला फोन केला होता. अरे हो, तुम्हीच फोन केला होता. या 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 बसा 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 बसा. हा, बसा बसा. थांबा. हा, बसा. आपलं नाव मला. नमस्कार, मी अजूनही संभ्रमात मॅडम. नम्रता संभेराव नाव आहे ना? हा, ते थोडस चुकून तुम्हाला बघितलं ना, एकदम मी अशी एक्साइटेड झाले. पण स्वतःच नाव कसं चुकता? sorry, अरुण कदमच्या नातेवाईक आहात का? असं करू नका. नाही, थोडस चुकलं माझं. तर मी ते कार्यक्रमासाठी. हा, बरोबर आहे. अरे ते मुलं इकडे. ए मुलांनो. हे आता टकल्या म्हणाले का मध्ये? नाही सर, नाही, मला जरा ऐक. नाही, मला असं वाटलं. सर, ते काय आहे ना, लहान लहान पोरं आहेत, तुमची लय मोठी फॅन आहेत सर. ते त्यांना म्हणजे कळत नाही कसं बोलायचं, काय बोलायचं. त्याच्यामुळे बघा, समीर सर आपल्याला भेटणार आहेत, ते कुठंच जाणार नाहीयेत बरं का. मी बोलवते. चला पोरांनो, रांगेत या बरं. बसा बसा. ए बसा बसा मुलांनो, बसा बसा बसा. अरे वर बसा, वर बसा. इथे नाही, वर बसा. आम्ही खालीच बसतो. आई ग, संस्कार आहेत मुलांना. वा वा. शिवली म्हणे, हाताची घडी तोंडावर बोट. दत्तू, हाताची घडी दाढीवर बोट. बेटा बसा बसा. तुम्ही पण बसा बसा, प्लीज बसा. मी बसते. चल. तर सर, आपण आता जो मुलाखतीचा इथे घाट घातलाय, त्याच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. सर, काय फेसबुक लाईव्ह आम्ही इथे करायचं योजिलंय. अच्छा, फेसबुक लाईव्ह करणार आहात तुम्ही? मुलाखत? हा, म्हणजे मुलांना सोशल मीडियाचं पण ज्ञान असलं पाहिजे ना. त्याच्या शाळेच्या पेजवर का तुमच्या? आमच्या शाळेच्या पेजवर, MSG शाळेच्या. एक काम करा, मला टॅग करा, म्हणजे मी पण लिंक केलेली आहे. अरे वा वा वा. म्हणजे मी पण, माझे फॉलोअर्स खूप आहेत, काही लाखो फॉलोअर्स आहेत माझे. ते सुद्धा ऑनलाईन बघतील. मी कशा तिथे ठेव बेटा. हा, अच्छा, येऊन बस. ठेवला का? हा, चालू केलंय ना बेटा? हा, तर सुरू झालं. माझं पण सुरू झालंय. हो, येस येस. आमचं पण सुरू झालं. दिसतंय इथे. नमस्ते. नमस्कार. आले का सगळे? गांगुर्डे बाई नमस्कार. बर का? काय पाटील सर, आज बरं बाई कोणी सोडलं? तुमचे सगळे आले. हाय फ्रेंड्स. हॅलो. हाय. मी आता आलेलो आहे. यंग जनरेशन आहे, तुम्ही बघू शकता इथे. तर त्यांच्याबरोबर मी आता डिस्कशन करणार आहे. त्यांच्या करिअरला जे काही सूचना असतील किंवा वॉट एव्हर ॲडवाईस असेल ते. यो गाईज, यो या. नमस्कार. नमस्कार. हॅलो. हाय. सर्वप्रथम मी तुमचे सगळ्यांचे आभार मानते. आणि सर, तुमचे पण आभार मानते की तुम्ही आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. सर, तुम्ही तुमचा माहीबोल्य वेळ आम्हाला दिलात त्याच्याबद्दल. बहुमूल्य असं शब्द. ते थोडा एक्साइटेड झाले त्याच्या. नाही, असं हरकत नाही. हॅलो गाईज. तर सर, तुम्ही तुमचा बहुमूल्य असा वेळ दिलात, त्याबद्दल मी तुमचे खरंच मनापासून आभार मानते. थँक्यू. आमची शाळा काही गरजच नाही त्याच्या. रिलॅक्स. आमची शाळा ही नवनवीन गुण कार्यरत असते पोरांच्या अंगी. हा, ही जी पोरं आहेत ही तुम्हाला पत्रकारितेच्या भूमिकेत दिसणार आहेत बुवा. म्हणजे हे तुम्हाला प्रश्न विचारणार, तुमच्याशी गप्पा साधणार. हा, तर आपण आता अशा कार्यक्रमाला सुरुवात. पण मला हा प्रश्न होता. सर, तुम्ही असं का बोलताय? नाही, मला जस्ट एक असा प्रश्न होता. माझ्या असं चॅटमध्ये मध्ये कॉमेडी पेरत असतो मी. मला असा प्रश्न होता की तुम्ही 30-40 मुलांना घेऊन येणार होतात. मला वाटत होतं माझ्या घरात बसतील की नाही, पण आता तुम्ही 3च मुलं आणलेली आहेत. नाही, काय झालं खरं तर ना, जेव्हा आम्ही सांगितलं का बुवा सेलिब्रिटी येणार आहेत, तेव्हा 35 जणांनी नावं दिली. अरे वा. पण जेव्हा आम्ही सांगितलं का समीर चौगुले येणार आहेत, तर 32 गळली. 32 जणांनी फॉर्म मागे घेतले आणि ही 3 जण यायला तयार झाली. होत नाही असं म्हणजे. पण ठीक आहे, 3 तर 3, प्रॉब्लेम नाहीये काही. तर सर, तर पोरांनो,
हा आता आपण कोणाकडे आलोय? समीर चौगुले सरांकडे, बरं का? मी तर समीर चौगुलेला आता उचलून आपटेन ना दणकन आणि त्याला तोडून फोडून एकदम विमान बनवेन आणि बूम 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 उडवून टाकीन. माझ्याकडे सुपर पॉवर आहे. स्ट्रॉंग बॉय. चौगुले सर ये. ऐका सर, लहान आहे, जाऊ द्या. नाही अरे बाळा, सर त्यांच्या कलाने आधी गेलं पाहिजे. केवढा साईज ते बघ. कोणी येईल आणि काबुली चणा म्हणून तुला कुकरला लावेल. माहिती आहे का तुला? 1.5 शिट्टीत शिजशील तू. 1.5 शिट्टी खूप झाली. सर हा नाही आवडलायस मला तू आल्यापासूनच. हा सर सर कंट्रोल करा नीट सर. राहायचं बाळा, नीट राहायचं. सर 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 तुमची सर कंट्रोल करा सर. नाही नाही हरकत नाही. हाय गाईस. कंट्रोल करा सर. हा तर सर मी काय म्हणते, हा. आता ना माझी ही जी आदर्श विद्यार्थिनी आहे शिवली, हा. हिने ही. तुमच्यासाठी सर एक कविता बनवली आहे. वा, वा, हा वा. तर ती तेवढी सादर कर बरं अच्छा बेटा. तू केलीस का तयार कविता? हो. वा वा कलागुण तेवढी आहेत. हा सादर. कलागुण आहेत मुलं. कलागुण आहेत. ऐका. आमची एम जी शाळा असे नवनवीन. बस 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 या. सर ऐकू. ये. चौगुले 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 हम्म. तुम्ही कुठले कुठले कुठले? व्हेरी गुड. चौगुले 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 रे. आम्ही तुमच्याकडे मुलाखत घ्यायला आले आले आले. चौगुले 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 ए चला सगळ्यांनी त्यांना प्रश्न विचाराले विचाराले विचाराले. चौगुले 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 आता खूप मजा येणार आम्हाले आम्हाले आम्हाले. व्हेरी गुड बेटा बस. हे बघ बाळा इकडे 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 बाळा ये. ये लवकर 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 ये. आशीर्वाद घे सरांचा तेवढा. हा. पाया पड बेटा. हा एक शपथ घेशील आज. मोठेपणी तुझं लग्न झालं की नवऱ्याला सांगायचं कुठलंही नाव ठेव पण कविता हे नाव माझं ठेवू नकोस. 3 सेकंदात जा नाही तर सटकन मारेन जा. हे विचित्र होतंय जरा. मी एवढं सर, सांगतो हा. तुम्हाला. आमच्या एमएसजे शाळेने अशी नवनवीन रत्ने तयार केलेली आहेत बुवा. हो दिसली ती रत्न दिसली. तर सर आता आपण जो आपला मेन कार्यक्रम आहे मुलाखतीचा प्रश्नोत्तरांचा त्याला आपण सुरुवात करूया. बरं? हो येस बापरे 3-3.5 हजार आले आता. हे हो, बघ. हो, हो. बरं बेटा चल प्रश्न विचार बेटा पटापट. सर मी काही प्रश्न विचारतो. ए विचार चल. सर सर तुम्ही कधी मोडीत पडला होतात? हा काय प्रश्न आहे? हा प्रश्न ते मला कसा सर कसं आहे सामान्य बुद्धी आहे ती. हा. म्हणजे त्यांना जेवढं पटेल त्यांना जेवढं सुचेल तेवढेच प्रश्न विचारणार ना बरं ते. मी नाही पडलो होतो बस. ओके? नाही पडले, सर. नाही पडलो होतो. मी तर मोरी फोडून समीर चौगुलेला एकदम तोडून फोडून टाकून त्याचे केस पकडून असे गोल 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 फिरून फेकून देईन लांब त्याला एकदम. माझ्याकडे सुपर पॉवर आहे. बेटा 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 सर बेटा पुन्हा काढेन आणि पंख्याची पात म्हणून वर लावे ना. 24 तास फिरत बसला आई शपथ सांगतोय तू. बेटा बेटा हा मला नाही आवडलाय. हा? काकोंचाने मला हा आवडलेला सर, नाही. ए- ह्याला सांग शांत बसायला सांग ए, जरा. ए, बेटा बेटा गायब हो बेटा गायब बेटा गायब झालं. तू गायब जा परत दाखव गायब होऊन. घाबरे. सर गायब वुफ गायब होतोय. पुढचा प्रश्न विचारू. हा, विचारा. बेटा बने बेटा नीट पुढचा प्रश्न सेन्सिबली विचार. प्रश्न विचारा. सर तुम्हाला कधी एखाद्या बाईने बसमध्ये ट्रेनमध्ये तुम्हारे घर पे माँ बहन नाही की असं बोलून तुडवलंय का? मस्त आहे. हे काय प्रश्न आहेत? हे काय प्रश्न आहेत? हे असं का कोण मला तुडवेल मला सांग. काय प्रश्न आहेत कधी हे? केली असेल बुवा छेडछाड? अरे मी काय करू नाही तुडवलाय. नाही तुडवले बस खाली नाही तुडवलंय. नाही तुडवले नीट नीट प्रश्न असेल तर विचार नाहीतर बस खाली. वेगळा प्रश्न विचार शेवटचा. बेटा. हा सर तुमच्या चड्डीच्या खिशात बॉम्ब फुटून तुमची चड्डी जळले का सर? हे काय प्रश्न विचारलेत मला हे कळत नाही. सामान्य काय लहान सामान्य आहेत? उली उली शिपोर आहेत सर त्यांना हे- जेवढं जमेल सर. असं तुम्ही विचारता. माझी जी आदर्श विद्यार्थिनी आहे ती तुम्हाला एक चांगला प्रश्न विचारेल सर तुम्ही प्लीज. असं नसतं व्हा. गाईज आर रिडिक्युलस नाउडेज यू सी. ओके हा सर बेटा शिवली चांगले प्रश्न विचार Chill, बेटा ma'am, सरांना. chill. Yes. सर ही हुशार विद्यार्थिनी आहे सर ही आमची. माझा पुढचा प्रश्न ए नीट बोल काय बेरिंग घेऊन आली नागात नीट बोल. 4 वाक्य आणि त्यात बेरिंग घेतलं नीट बोल. बेटा प्रश्न विचार बेटा.
आहे हा चांगला प्रश्न आहे. चांगला प्रश्न बेटा. बस बस बेटा बस बेटा. इट्स अ गुड क्वेश्चन. गेली गाईज प्रश्न असा आहे की तुम्ही आयुष्यात काय काय केलेलं आहे. गेली 28 वर्ष मी या इंडस्ट्रीत काम करतोय आणि असं बघायला गेलं तर मी स्किट केलंय किट लिहून घ्या, आणि लिहून घ्या. मोठे मोठे कार्यक्रम इव्हेंट्स ज्याच्यात इतरांना मोठे मोठे अवॉर्ड्स मिळतात त्या कार्यक्रमात जाऊन मी स्किटच केलंय. नवीन पान घे. हा येस 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 नवीन राज्य शासनाचा एक इव्हेंट होता. राज्य शासनाचा एक चित्रपट पुरस्कार होता. त्यात मला अँकरिंगसाठी बोलवलं होतं पण माझ्याकडून स्किट करून घे. मी 28 वर्ष स्किटच केलंय. पण एक मिनिट एवढं स्किट लिहू नका. बट स्किट हा तसा कठीण प्रकार आहे. कठीण हा कठीण प्रकार आहे. कठीण प्रकार. म्हणजे एक 12 ते 13 मिनिटांचा विनोदाचा आटापिटा म्हणजे आटापिटा नाही सॉरी चूक म्हटलं आटापिटा नाही घिसापिटा नाही घिसापिटे पण नाही. एक 12-13 म्हणजे वेन यू कम ऑन द स्टेज अँड वेन एव्हर द यू लाईट्स ऑन द स्टेज अँड यू जस्ट रँक पंच 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 दॅट्स अ स्किट यू कॅन किट. मी तर ते स्किट ना असं तोडून फोडून टाकेन आणि चढून चौगलेल्या असं येऊन फुटून ना मी असं तोडून तुम्ही सेलिब्रिटी आहे सर. सेलिब्रिटी आहे सर. तुम्ही असं करू नका बेटा. बेटा बेटा ओके आहे ना तू बेटा. मला नाही आवडला हा मारलं तुम्ही नको. नाटकं करतो बोलू नको मला. याला मारून त्याला मारून बापाचा मला नाही नाही नाही, बेटा बेटा ये बेटा बस इकडे बस बेटा. हे घे वही घे. हा चिल गाय चिल येस मॅन बस बसा, बेटा बस. जस्ट अ शिवली डिस्टर्बन्स बेटा. फॉर 2 seconds बस, शिवली, गॉट इट बॅक. सर ए सगळ्यांनी आता हाताची कडे तोंडावर बोट. आता काहीच बोलायचं नाही. कान पकडा आणि कान सेन्सिबल पकडा प्रश्न आधी. सॉरी म्हणा सरांना. सेन्सिबल प्रश्न असतील तर विचारा सॉरी. नाहीतर इथं बंद करूया आपण. नाही नाही सर आता पोरांची झाली प्रश्न. आता शिक्षिका म्हणून मी तुम्ही आधी विचारायला पाहिजे मी होते. प्रश्न विचारते. विचारा. कलावंत सर विचारते मी. नीट बोला काही गरज नाहीये. तसं नाही सर थोडस. प्रश्न नीट विचारा. तर हं. कलावंत म्हणून एक कलाकार म्हणून तुम्ही आजच्या या नवीन पिढीला बुवा काय संदेश द्याल? चांगला प्रश्न आहे. वेल गाईज प्रश्न असा आहे की या नवीन पिढीला तुम्ही काय संदेश द्याल. मी त्यांना एवढंच सांगेन की हसा आणि हसण्याच्या नंतर तुम्ही आयुष्यात हा संदेश नाही आहे. पुढे संदेश पुढे आहे. ऐका हे नुसतं हसणं नाही आहे. मराठी